आलत मागे मागे पुढे रे. कोलॅबरेशन आहे कोलॅबरेशन. किती घाण अल्फाज आहेत रे तुझी. श्रेयाची एक्झाम चालू आहे कारण की तुमच्या एका धाडसेनं एका माणसाचं की नाही आयुष्य उजवू होऊ शकतं. अरे 47 मिनिट राहिले रे, दुसरंच करायला अजून. अरे ब्रेक नाही गाडीला. घाण कामापासून की मी लई लांब आहे. मी चुकलो ना ते. तुझी पुढची गोष्ट कामाची आहे का पाठीमागची गोष्ट कामाची आहे? काय आहे त्याच्यामध्ये? तू एका मुलगीच्या आयुष्याशी खेळत आहे. मला असं कमजोर राहायचं आणि मला स्ट्रॉंग व्हायचं आहे. काय चुकीचं असं करत जाऊ नका. पाठीमागे ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, आता ते काय आपण बदलू पण शकत नाही, काय नाही. आता जरा जयसिंगपूरला चाललोय कारण लई दिवस झाले मित्रांना भेटलो नाही. परत पूर आलता, रस्ते बंद झालते, त्यामुळे कुठं जाता येता आलं नाही. इथे जरा त्यामुळे की नाही सारखं घरात बसून पण की नाही असं कंटाळा आल्यासारखं झालाय. मग मित्र म्हणला काल फोन केलेला की बाबा माझं ऍडमिशन करायचं आहे, येतोस काय माझ्यासोबत? बरं ठीक आहे म्हणलं. मग तो म्हणलेला 10 वाजता ये. आता 11:15 होत आल्यात. बघूया ते काय ऍडमिशन केलंय का नाही केलंय. आणि जाता जाता जर सोने येत असलं तर त्याला पण घेऊ उचलायचं तिथनं जयसिंगपूरमधनंच. बघा हे पाणी किती खाली गेले बघा. नाहीतर की नाही या पुलावर होतं पाणी. आता ते संगम पण दिसायला तिथं जरा बारीक बारीक. समजणार नाही. हे बघ इथं वाच. मग देवेश काय करायलायस? रे 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 किती घाण अल्फाज आहेत रे तुझी. घरची हे ऐकल्यानंतर ना कसं वाटेल त्यांना. इथं आलोय मस्त जरा चालू आहे काम. श्रेयाची एक्झाम चालू आहे आणि ते सगळे की नाही असं चॅट जीपीटी वरने की नाही हे करायला लागले. कॉपी चीटिंग मेन कॅरेक्टरिस्टिक्स. हे स्पेस आहे. द मेन कॅरेक्टर आलत मागे मागे. द मेन कॅरेक्टर वर्ल्ड आन्सर काय रे काय चालू आहे? कोणाले रे कोणाले त्याच्या इन्क्लुडिंग नाही इन्क्लूड्स काही ना की. अरे 47 मिनिट राहिले रे, दुसरंच करायला अजून. अरे काय मारता 100 आहेत. अरे मग सर्च करायला की तू काय शेट करायलायस? ए बारच्या फोन उघड. काय सांगायलायस? ए त्याला पाठव. दोघं काम करा. आता श्रेयसला सोडायला चाललोय आम्ही सगळीजण त्याच्या घरला. पण तिथनं तिकडे मी घरी जाणार आणि संध्याकाळी जरा जिम मध्ये ते जायचं. कसं काय होते बघायचं. डॉन बघा डॉन. ए पुढे रे. कोलॅबरेशन आहे कोलॅबरेशन. देवेश शिंदे वर्सेस तबाई शान्नो कोळी. यो देवेश याचा पण एक युट्यूब चॅनल आहे, मस्त व्हिडिओ बनवतोय. त्याचं पण बघा. सांग रे काय डिटेल सांग की. काय लाईव्ह स्ट्रीम असते म्हणजे कसं लाईव्ह स्ट्रीम पण करतोय आणि हे आपलं काय म्हणतात की ते म्हणजे असं कोणत्या तर असं दुकानाचं ॲडव्हर्टायझिंग करायचं असलं तसले व्हिडिओ पण बनवतोय मस्त वेगळे. त्याची की नाही देवेश शिंदे म्हणून इंस्टाग्राम आहे त्याचं बघा ते. बरोबर काय अल्हम्दुलिल्लाह. मग त्याला एवढी घरातलं विश्वासानं पाठवतात आणि बाहेर काय बघते बघा. आता गेला बा पळून. म्हणजे त्या श्रेयसला सोडलो आम्ही. आता ह्या दोघांना सोडणार आणि परत घरी जाणार. नाही थांबणार आहे तो, काय विषय नाही. पण जी सच्चाई आहे ती मलाच माहित आहे. अरे ब्रेक नाही गाडीला. असू दे रे बाबा, तू करू शकतोयस. तुमच्या घरच्यांनी पण तुझ्यावर विश्वास ठेवला की बाबा तू काहीतरी करणार. त्यामुळे तू काहीतरी असं म्हणजे मोठं असं काहीतरी करून दाखवू की बाबा तुमच्या घरच्यांना गर्व होईल. काय म्हणतोस? ए भावा करून दाखवूया घरच्यांना. मग गाडी चालू की नीट.
गाडी नीट चालवलास तर मग तू जॉबला ते जाणार, मग तू सगळं नीट करणार रे. बरोबर आहे की नाही देवेश? असं की नाही प्रत्येकांना की नाही समजावत जावं तुम्ही पण. म्हणजे कसं असतंय, एक व्यक्ती जर चुकीच्या मार्गावर जात असला तर त्याला चांगल्या मार्गावर आणायच्या तुमच्यात जर धाडस असलं तर ते तुम्ही करायचंच. कारण की तुमच्या एका धाडसेनं एका माणसाचं की नाही आयुष्य उजवू होऊ शकतं. तसं नसतंय, पण एका म्हणजे मदत केल्यानंतर की नाही हे होते. म्हणजे तुम्ही ते जो पिक्चर बघितला असेल गब्बर पिक्चर हॅनल काय आमच्या भावाला दाढी बघा किती आल्या. किती गोंडस बाळ आहे आमचं ते. झाली की इकडूनच. अरे तिकडून अरे 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 गोंडस बाळ काय गोल फिरून घेतले तिथं. आता डॉनला सोडलो, आता ह्याला गेली सोडणार आहे. ते झालं काय म्हणायची इच्छा आहे का तुझी? तसली घाण काम करत नाही रे, कारण की त्या घाण कामापासून की मी लई लांब आहे. मी पण लई लांब आहे. कुठलं काय मग आता जे करायलायस ते काय आहे? कसं करायला हो काय? म्हणजे तू एका मुलगीच्या आयुष्याशी खेळत आहेस. नाही रे, तुझ्यावर खेळालं. हे बोलणं सोपं आहे, पण की नाही तू एका मुलगीला की नाही एक कमिटमेंट देऊन त्या मुलगीला म्हणजे एका गोष्टीसाठी तू थांबवायलास, म्हणजे तू कसला इन्सान आहेस बघ. हे असली इन्सानियत जे कामाची काय नाही आहे. हे तुम्ही की नाही ह्याचा चेहरा बघा. चल रे चल, बाप ते कुत्रं भेल रे. कुठनं गाडी चालवायलायस? झालं, ह्याला सोडलो मी. आता जातो मी घरी. आता जातो घरी. जाऊ का रे देवू? सिद्धू जाऊ का रे माणूस? चला जाऊया. अजून बनायची आहे. बनल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो कसली बॉडी बनवतो बघा. आता झाली जिम पूर्ण मस्तपैकी. आलेलो सांगलीमधून आलो, जरा चहा पिलो, थोडं काय तर बारीक सारीक टोस्ट खाल्लो चहासोबत. आणि त्याच्यानंतर संदीपदाला फोन केला, संदीपदा जिमला जाऊया काय? हा म्हणला. लगे आलो जिमला. केलो आहे तेवढं नॉर्मल वर्कआउट तर केलो आहे. आता पुरामुळे बंद होतं जिम, पण आता चालू केलो आहे. आता कंटिन्यू करायचं. 3 महिन्यामध्ये तुम्हाला बॉडी दाखवतो कसली होत्या माझी. आणि आता बघायचं, आता जायचा प्लॅन आहे बाहेर म्हणजे घरी. मग घरी जाऊन आता उद्या परवा काय होते ते दाखवत जाईन. म्हणजे कसं आहे, काय सांग, माझा हात आता मोबाईल धरलो तरी असं थरथरावा लागला. म्हणजे अंगातली पूर्ण ताकद संपल्या. म्हणजे मी अजून कमजोर आहे. मला असं कमजोर राहायचं आणि मला स्ट्रॉंग व्हायचं आहे. काय म्हणतो संदीपदा? अरे ऐ ऐ काय म्हणतोस? मला स्ट्रॉंग व्हायचं आहे की नाही? हां हां. तो बसलाय आता व्हिडिओ एडिट करत बसलाय. आपण मस्तपैकी झालं माझं व्यायाम तीन सगळं केलं मी. झालं एवढंच आहे. काय आहे त्याच्यामध्ये? हे आमच्या जिमच्या बाहेर असं काय काय प्रकार चालू आहेत. बघूया काय आहे याच्यामध्ये. काय आहे याच्यामध्ये? हड बघू पिशवी. हे माझ्या पैसे कोणीच असणार आहे. फाडी आहे भाई. काय ते फाटत आले की हे बेडूक आहे याच्यामध्ये. बघा हे बेडूक. काय वागायला हे असं करत जाऊ नका रे माणसांनो. हे असलं करणं काय? तुम्हाला जर एका कॅरी बॅग मध्ये बांधून ठेवलं, तुम्हाला श्वास बीस येणार नाही. असं चालते काय सांगा तुम्ही? असं काय चुकीचं असं करत जाऊ नका.
तुम्ही माझं व्हिडिओ बघताय त्यामुळे मी तुम्हाला की नाही काय तर चांगलं सांगतो. उगं हे असलं काय वाईट कुणाचं वाईट असेल लेखायचं नाही बघा. काय आहे ते आपलं आहे, स्वतःचं आहे बघायचं. आपल्यापाशी जेवढं आहे की नाही तेवढ्यातच खुश राहायचं. म्हणजे ते वाढवायचं सोडा, पण दुसऱ्यांचं बघून आपण जळायचं नाही, हे मात्र लक्षात ठेवा. 100%. कशी तर कसरत करून की नाही ते गेट चढून इकडं पलीकडं तर आलोय. संदीपदा कसा अडकलेलो मध्ये त्या शिरा लॉक झाल्यात. चढलो वर, असं हात असं झाला सरळ करताच येईना. हरा म्हणलं आज लईच झाला व्यायाम. पण आता उद्या अचानक वर्कआउट केल्याचा परिणाम आहे. वॉर्मअप केला नाही, काय नाही, अचानक केल्यामुळं ते शिरा ब्लॉक झाले त्याच्या. त्यामुळं की नाही आता रोज व्यायाम करायचं, रोज सगळं काय काय करायचं. पहिला अंग गरम करून तो वॉर्मअप करून केला असता तर असं काही झालं नसतं. होय काय, माझा सपोर्ट लागला नसता त्याला. म्हणजे मी चुकलो म्हणायचं आहे का तुला? होय, बरोबरच आहे, मी सांगतोय ते बरोबरच आहे. हा, मी चुकलो ना ते. होय होय. तेच अशा लाईफमध्ये की नाही अशी चूक माझ्याकडनं लई वेळा झालं. काय सांगू तुम्हाला आता माझं दुःख. प्रत्येक वेळा मी सपोर्ट केलो याला. होय, माझा मोठा भाऊ आहे हो. आता काय सांगू, माझ्यापाशी शब्दच नाहीत. आता किती कौतुक करू तेवढं कमी आहे भावाचं माझ्या. हो का, किती गोंडस बाळ आहे बघा. स्माईल बघा त्याची. स्माईल दाखवू की संदीपदा एकदा? बस एकदाच. हा? झालं, आता चाललोय घरी. आता बघायचं ते स्वरूपच्या घरात काहीतरी पूजा आहे. जेवायला वगैरे काय देतात काय? हा? कारण आम्ही तिथे सारखं जेवायला जातोय. आता जेवायला देतात काय बघायचं मग. बघायचं त्याचं झालंय काय पूजा. नाही तर पूजा झाली असली की नाही त्याला लायन्स क्लबवर घेऊन जायचं, 1-9 पर्यंत तिथं बसायचं, मग घरला जायचं. असं आणि तो नियोजन. जेवायला बोलवला की आख्या कधी नाही म्हणत नाही. नाही, अजिबात नाही म्हणणार नाही. जेवायला आणि कशालाच नाही म्हणायचं नसते. जे पदरात पडतंय ते घेतल्याशिवाय राहत नाही ते. हा, जे आपल्या नशिबात आहे ते आपल्या नशिबाकडनं कोण की नाही हिसकावून घेणार नाही. आणि जे आपल्या नशिबात नाही ते त्या गोष्टीसाठी आपण किती पण धडपडलो ते आपल्या नशिबात येणार नाही. एवढंच सांगतो. अरे अर्धाच व्हिडिओ. काय करणार आहेस उद्या? आपण काय करूया उद्या तर माझा प्लॅन फिक्स आहे. कुठं? 3ला उठायचं, 4 पर्यंत आवरायचं, 4ला मिरजेला जायचं. बर. मिरजेतनं 4 व्हीलरनं पन्हाळगडातनं 60-65 किलोमीटर विशाळगड, पावनखिंड. म्हणजे फिरायला काय मोहीम आहे? ट्रेकिंग म्हणायचं एक प्रकारचं. काय ते? ट्रेकिंग. होय काय? शर्ट भारी घातलायस हा. काजू कतली. काजू कतली कलर. हे काजू कतली कलर इकडे संदीपदा. म्हणजे आता मोहिमेला गेल्यानंतर ना. मोहीम नाही, ट्रेकिंग आहे फक्त. किती किलोमीटर आहे? ट्रेकिंग आहे 60-64 किलोमीटर असेल. कुठनं ते कुठपर्यंत चालवणार? पन्हाळगड ते विशाळगड. ट्रेकिंग आणि रात्रीची सोय. रात्री तिथं टेंटवर. तर घरात राहायचं. टेंट नसतं. टेंटमध्ये नाही, काय नाही. आणि हत्यार. बित्तर काय नाही, सगळं हत्यार म्हणजे हत्यार हत्यार म्हणजे कुकरी देतात की? मग कुकरी तयारी वगैरे देतात काय ना? केलाय जाण्यासाठी तू? काही नाही. आज दुपारी ठरलंय जायचं आहे. आता आवरलं, अजून आवरलं पण नाही मी. ठीक आहे. अचानक प्लॅन. आणि मोहिमेची पण व्हिडिओ करून टाक. म्हणजे मोहीम नाही रे, ही ट्रेकिंग आता आहे. ट्रेकिंगच किती. तुझं काय प्लॅन आहे मग? माझं काय प्लॅन आहे? मी घरातच असतोय निवांत. माझं काय प्लॅन असणार आहे? खंडोबाला कधी जायचं? खंडोबाला नाही रे, दंडोबाला. खंडोबाला रे, आपण- मनसुळीला. मंगसोळीला जाऊन आलो की मी. आपण गाव जायचं कुठं? दंडोबा काय खंडोबा? जोडीनं. जोडी ना. आता श्रावण महिन्यात काय काय ते. जाऊया की सोमवार, जाऊया की मग संध्याकाळी. सकाळी जायचं, इकडे जाऊया काय? सोमवारी काय होत नाही मला. सोमवारी सोमवारी सुट्टी असते ना खरं तुला? काय घ्यायचं? सोमवार काय असतो? सोमवार काहीच नाही. मग पुढच्या सोमवारला गेला आणि शेवट सोमवारला आम्ही जाणार आहे परत कुठं तर. त्याने आपण जाणार तुझी. शेवट सोमवारला की नाही आपण सगळेजण मिळून दंडोबाला जाऊया. आणि तुम्ही आदला मधला कुठला तो सोमवार बघा आणि तिकडे जावा दंडोबाला. त्याला तर जावा, नाही तर रामलिंगला जावा. रामलिंगला 1 नंबर आहे दंडोबापेक्षा. दंडोबात काय नाही तिथे. हा, मग तेच रामलिंग भारी आहे. रामलिंगला जावा तुम्ही. चालतं, ठीक आहे. जा, वास मारलंय घामाचं. चल, घाणेरडे. सायोनारा. काजू कतली मस्त होती. काजू कतली नव्हती तयार ती. केलं काय? काजू कतलीच की. घरात तयार केलं काय? होय, काजू कतली नव्हती ती. काजू कतली होतं. शंकरपाळी होती काय? मग काय ते काय तर हे असलं हे आहे काजू आपली कतली. बर्फी असते बघ चौकोन कलरची. खोबऱ्याचं? हे खोबऱ्याची नाही रे. मग काय खुरब्याचं? ते काय माहित नाही. ते कशाची तर असते. ते खाताना असं कुरकुरीत लागल्यासारखं लागतंय. कुरकुरीत. होय, काजू कतली की नाही कसं असते माहितीये काय? केल्यानंतर असं विरघळत जाते असं पूर्ण तोंडामध्ये. जा. चल.
बघा ह्यो कसं व्यायाम करून झोपलाय बघा. कसं झालं, आज ते संदीपदा आणि स्वरूप पण येणार होते, पण त्यांनी कालच सांगितलेले की आम्ही जरा बाहेर जाणार आहे, त्यामुळे काय आम्ही येणार नाही. मग ह्यो येणार होता, ह्यो काल म्हणलेला मी येणार आहे आणि पैस लाव म्हणलेला, पैस मी येणारच, पण काय आला नाही. असू दे म्हटलं, आज आलाय, चांगली गोष्ट आहे, तर रोज करायचंच. फक्त की नाही असं आहे की बाबा आपण आपला जो पास्ट जो असतोय की नाही ते काय उपयोगाचा नसतोय. जे फ्युचर म्हणजे पुढं जे येणार असतंय तेच चांगलं उपयोगाचं असतंय. त्यामुळे की नाही पास्टाचा काय उपयोग नसतोय. त्यामुळे पाठीमागची गोष्ट आपल्याला काय मॅटरच करत नाही. त्यामुळे पुढची गोष्ट आहे की नाही त्या गोष्टीवर कायम फोकस करायचं. काय म्हणतोस? काय म्हणतोस संदीपदा? एक नंबर. हां बरोबर आहे तुझं. त्यामुळे की नाही पाठीमागच्या गोष्टीला एवढं व्हॅल्यू द्यायचं नाही, सोडून टाकायचं ते. मेंटेन करून आवरून आता बाहेर निघलो. मेन म्हणजे कसं झालं, पाठीमागं मुलगा बसलाय की नाही, तो आमच्यापेक्षा 1 वर्ष मोठा आहे आमचं. म्हणजे ह्याचा भाऊ की नाही माझ्या वर्गामध्ये होता. मग ह्याचा फोन आला की आपण असं असं खिद्रापूरला जाऊया. मग आता तिकडं चाललोय बघा खिद्रापूरला. फोन आलते होय. नंबर तर आहे का तुझं त्याला? तुझ्याकडे तुला आला नव्हता फोन? मला आलतं. हा बा तुला कुठं काय येते? हा बा का तेच आता चाललोय बघा खिद्रापूरला. Hey, hey. झालं मग जरा हळू झालं, मस्त दर्शन वगैरे ते पण झालं. आणि हवी की प्रश्न विचारायचे आहेत मला 2-3. काय झालं ते विचार की. ते नाही काय झालं? होय, मला एक सांग, काय तुला जो एक प्रश्न विचारतो सांग, तुलाच की. समज म्हणजे कसं असतंय, आपण लाईफमध्ये जेव्हा पुढे जात असतोय की नाही त्यावेळेस की नाही आपल्या पास्टमध्ये भरपूर काहीतरी गोष्टी झालेल्या असतात, बरोबर? त्या गोष्टी आपण असं म्हणजे त्या गोष्टींवर म्हणजे त्या गोष्टींचं रिग्रेट करत बसायचं की पुढच्या गोष्टींचा विचार करून पुढे जायचं असते? अरे सांग की. अरे हसा लागला ह्यो. अरे सिरियस आहे रे, सिरियस आहे, त्यामुळे म्हणाले. काय त्याचा विचार करून काय उपयोग? ते आता गेलं ते गेलं. डायरेक्ट आता पुढं फ्युचरमध्ये जे करायचं आहे त्याचा विचार करायला पाहिजे. होय. हे नाही, मग तेच मी म्हणतो, हा. तुझी पुढची गोष्ट कामाची आहे का पाठीमागची गोष्ट कामाची आहे? पुढची. पाठीमागची मला दे की. हे नाही म्हणजे कसं असतं हे सांग बघू, तुझी पुढची गोष्ट कामाची आहे का पाठीमागची? नाही म्हणजे की नाही ह्याच्यामधनं कसं असतंय, पाठीमागचं काय आपण धरत बसायचं नाही. जेव्हा पुढं आपण जाणार असतोय, जे आपल्याला पुढं जाऊन करायचं आहे त्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे. पाठीमागे ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, आता ते काय आपण बदलू पण शकत नाही, काय नाही, बरोबर ना? तेच असते हो. एवढंच सांगायचं होतं मला, बाकीचं काही नाही. चला बाय. काय करतो तू? बोला काय
रन पर तू जायची गो साले मेरे 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 तेरे भी मेरे ताना मत जाना मत आना मत आना मत आना मत सबकी नजरें मुझ पे गिरे